जेवढं डिझेलचं टेन्शन मला येईल ना, तर मला असं वाटतं की मला एवढं टेन्शन कोणाला येईल नसन, कारण डिझेलची सगळ्यात जास्त गरज मला जास्त वाटवली. मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यापासून विषय सांगतो. विषय काय तर आमची सुरुवात कधी झाली. तर नमस्कार मित्रांनो, परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज आमच्या काही कार्यकर्त्याला काही काम नव्हतं, म्हणजे चला म्हणता इकडे एकदा शूट घेऊन ये म्हटलं, काहीच अडचण नाही. त्यानंतर मित्रांनो काढली एमटी सचिनरावची, निघालो आम्ही डायरेक्ट तळ्याकडं. तर त्यानंतर मित्रांनो काय काय विषय होता तुम्हाला समोर सांगतो मी. आणि आमच्यामध्ये पैंज लागली होती मित्रांनो, की एका चाकावरती गाडी कोण उठवतं, म्हणजे व्हिल्यू कोण मारतं. तर वैभवची आपली 5-5 हजाराची पैंज लागली होती की एका चाकावरती गाडी उठवायची आणि सगळ्यात जास्त लांबची गाडी जाईन तो शर्यत जिंकन. त्यानंतर मित्रांनो आमची डायरेक्ट आता इथं तयारी बियारी झाली होती. पण मग विषय असा होता की म्हटलं पहिलं वैभवला सुरुवात करायला, म्हणजे मला अंदाज येईल की वैभव किती लांबपर्यंत गेला. त्यानंतर वैभवला गाडी चालवायला बसवलं आणि वैभवच्या मागे बसलो. पण मग रिकामा काम डायरेक्ट 6,40,00,000 आमचे डॅमेज होता वाचले. त्यानंतर म्हटलं आता विलीचं नाम सोडा, म्हटलं रिकामा विषय होऊन जाईल. त्यानंतर काय मित्रांनो आज आपल्या रथाला ऑर्डर, मग म्हटलं सचिनराव आपण दोघं जर म्हणला ऑर्डरला. नंतर सचिनला सोबत घेतलं. त्यानंतर काय मित्रांनो आपल्याकडून फॉलोअर्स काका भेटले, त्यानं पण आपल्याला गुड बोलून ते समोर बस घेऊन निघून चालले गेले. त्यानंतर काय मित्रांनो सचिनराव म्हणते की मला भूक लागली. म्हणलं बाळा तुला भूक लागली, म्हणलं काहीच अडचण नाही, कारण तो म्हातारीने तुला माझ्या भरशावर पाठवले. नंतर काय मित्रांनो आम्ही पाणीपुरीवर तडाखा द्याला. त्यानंतर काय मित्रांनो म्हणलं आता पाणीपुरी खाऊन भागलं नाही, म्हटलं आता एखादा डझन केळं घेऊन. नंतर इथं आलं मित्रांनो, यावं दुसरं तर काही भेटत नव्हतं. म्हणलं आता केळावर दिवस काढून टाकू. आमच्या डीजी चालू व्हायला तर वेळच मित्रांनो. म्हटलं मग आता काय करायचं, आमच्या सर चालू होतं त्याची मॅडमला कॉल. म्हटलं मग काय केळं बिळ खाऊन घेतले, गाडी बशी आलो आणि तेवढं तिकडून डीजी चालू झाला. म्हटलं आता काहीच विषय नाही. मग काय मित्रांनो अशा प्रकारे आपल्या परण्याला सुरुवात झाली होती. मित्रांनो आपल्याला माहिती होतं की 2 तासावर या गावात परणे चालणार नाही, कारण टाइम भरपूर झाला होता. वरापात असं म्हणणं होतं की आपलं नवरदेव डायरेक्ट 8च्या आतमध्ये मंडपात गेला पाहिजे. म्हटलं काहीच अडचण नाही का तुम्ही सांगा मला. तर अशा प्रकारे मित्रांनो त्यानंतर नवरदेवला मंडपात सोडलं. नंतर काय सचिनराव म्हणलं चला म्हणलं घरी. नंतर काय आम्हाला घरी यायला डायरेक्ट 12 वाजले मित्रांनो. त्या कलंगोटी यारचा कॉल आला, म्हणे पंपावर डिझेल चालू आहे. म्हटलं काहीच अडचण नाही, आपण पहिलं 2 कॅनीचा स्टॉक करून ठेवला होता. म्हटलं आता 70 लिटर डिझेल नेमकी होता काय. नंतर काय मित्रांनो आपल्या दुकानमध्ये व्हिटरची टाकी होती, या 2 कॅनी यात खाली करून घेतल्या. नंतर काय मित्रांनो रिकामी कॅनी घेऊन तुमचा भाऊ निघाला पंपाच्या दिशेने. म्हटलं कसं 35 लिटरच्या 2 कॅनी कधी भेटल्या, म्हटलं आपला अख्खं सीझन निघून जातं म्हटलं 150 लिटर मध्ये. नंतर काय मित्रांनो तुमचा भाऊ गेला पंपावरती, गच्च डायरेक्ट पंपामधून पेट्रोल आपल्या कॅनीमध्ये भरून घेतलं. तर मित्रांनो आजच्या आधी एवढंच. तुमच्या डिझेल बंद आहे का चालू आहे मला कमेंट मध्ये सांगा. तर आजच्या आधी एवढंच, पार्ट 2 मध्ये भेटू. धन्यवाद.